एकदम बारीक बारीक लाईन मारायची, जास्त घेऊ नको. खरं लवकर करा, वेळ नाही आपल्याकडे. फटाफट. तसा लगदा करून दाखवायचा. मी तुम्हाला दिलाय वापरायला लगदा, ते काही गोष्टी करण्यासाठी, पण तसा लगदा मला करून पाहिजे तुमच्याकडनं. लाईनीत हा, कुठे कमी जास्त नाही, व्यवस्थित एका मागोमाग एक चांगलं दिसलं पाहिजे. 5,000 रुपयाला विकत घेईन मी, विकलं चांगलं बनवलं तर, नाहीतर 5-5 रट्टे मारीन प्रत्येकाला. हा चालेल. अरे करा लवकर लवकर, वेळ नाही. ते पटकन त्याच्या चिंध्या बनवा, गमेला आणा, गमेल्यात पाणी घाला. ते तुमचा मिक्सर त्यांना द्या, ते वापरतील. बोला. हां त्याच्यात नाही जाणार. नाही नाही, बोर्डावरती नाही. तर ते कुठे लावायला, तिकडे लावा ना तुम्ही. काय मिळालं? काय आहे? ज्वालामुखी आहे. मग ज्वालामुखीला ते कशाला दिलं आहे? धरण आहे, बरोबर. मग आता ती टोपली कशाला दिली आहे? धरणात पाणी साठायला पाहिजे ना, मग ते आपले पाण्याचा साठा आहे तो. आता हे धरण तुम्ही इथे अशा खुर्च्यात नाही, आता असा हे हा एक स्टॅक पुढे खेचायचे आणि त्याच्यावरती लावा. त्या उंच पाहिजे ना धरण, आणि त्याच्यामध्ये पाणी सोडा त्याच्यात, आणि त्या खालती बघा दाब वाढतो का नाही. जसे एक खुर्ची ठेवा, 2 खुर्च्या ठेवा, तुम्हाला दाब वाढलेला दिसेल. धरणावरती दाब येतो ना, त्या दाबावरती आपल्याला आपली वीज निर्मिती होते. त्या तिकडे जाऊन ते हे घेऊन फूट फूट जरा तेव्हा त्या तिकडे एक काळं आणि ते लाल दिसतंय का, आण दे इकडे. जा घेऊन ये पटकन, धावत. आता याच्यामध्ये पाणी भरलं तुम्ही, तिथे इकडे वरती मला, आणि हे जसं वरती घेऊन जाणार तेवढं पाण्याचा दाब वाढणार ना, टाकीचं असतं तसं. आता ती जी नळी आहे ना, ही ती इथे लावायला पुढे अशी, याच्यामध्ये पाणी भरून. अरे नंतर लावा, सांगतो मी तुम्हाला. आणि आता ते उलटं फिरवते, उलटं करा ना सगळ्यांनी, बघा ना ते काय इकडे या बाजूला. अरे उलटं फिरव म्हणजे असं करा. या इथे काय दिसतंय तुम्हाला? आता पाणी आलं की काय होईल? काय होईल पाणी आलं की? याच्यावरती लाल चक्र फिरेल ना. लाल चक्र फिरलं की मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, इथे चुंबक लावलेलं आहे. या चुंबकाच्या आतमध्ये कॉपरची तार गुंडाळलेली आहे. हे फिरायला लागेल असं या पाण्यामुळे. हे फिरलं इथे की या इथे वीज तयार होईल. ही वीज ह्या 2 ह्याच्यातनं जाऊन दिव्याला जाईल, आणि हा दिवा लाल दिसेल तुम्हाला पेटलेला. इथे जोरात फुंकर मार, बघूया तुमच्या जोरात फुंकर कोणात मारता येते. जोरात फुंकर मारायची की तो दिवा दिसेल तुम्हाला पेटलेला. पाणी घालेस तो. आणि हे असं धरणाचं काम होतं. धरणामध्ये असं वरती पाणी साठवलं जातं. साठवलेलं पाणी याच्यात या टर्बाईनमध्ये येतं. टर्बाईन गोल फिरायला लागतं. टर्बाईन फिरलं की या चुंबकाच्या आतमध्ये जी कॉपरची इथे मांडणी केलेली आहे त्याच्यावरनं आपल्याला करंट येतो. तो करंट ह्या इकडनं इकडे जातो. त्याच्याऐवजी आपण घेऊन जातो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आणि वापरतो घरामध्ये. आता हे करून दाखवा मला. जेवढं उंच लावाल तुम्ही तेवढं तुम्हाला ते चांगलं गोल फिरलेलं दिसेल. बोला काय आहे?
अगं ते काय आहे पहिलं, मग हे सांग. हां, पवन चक्की आहे. आता ती गोल फिरवली की मागे दिवा लागलेला दिसतो का? कशामुळे लागतो तो दिवा? बॅटरी घालून आणली आतमध्ये मी. नाही, बॅटरी नाही आहे त्याच्या आतमध्ये, बॅटरी नाही आहे. बॅटरी असती तर ते गोल फिरवल्यावरतीच कसा लागेल तो? एरवी पण लागला पाहिजे ना. ज्यावेळेला हवा येते आणि ती पवनचक्की गोल फिरते, फिरवता जोरात, त्या आतमध्ये जे चुंबक आहे तर त्यांच्याकडे आहे बघा, ते उचलून आण जरा इकडे. ते आण ना अगं. त्याच्यामध्ये जे आहे तेच तिकडे दाखवलं आहे आता. ते लाल रंगाचं जे आहे ते चुंबक आहे. त्याच्या आतमध्ये तांब्याची वायर गुंडाळलेली दिसते तुम्हाला. आणि या इथे त्या जो उपक्रम करतायत त्याच्यामध्ये धरणातलं पाणी सोडणार आहेत. त्या धरणातलं पाणी सोडलं त्याच्याऐवजी तुम्ही इथे हवेचा वापर करून हे चक्र फिरणार आहे आपलं पवनचक्की फिरली की त्या आतलं ह्याच्या आतमध्ये ते दिसत नाही आहे, ते इथे लाल बाहेर काढलं आहे आपण. असंच मॅग्नेट आहे याच्या आतमध्ये पण, चुंबक आहे याच्या आतमध्ये पण वायर आहे तांब्याची, ती गुंडाळलेली आहे. ते गोल फिरत आहे, ते गोल फिरलं आहे याच्यात येतं. तुम्ही जोरात फुंकर मारलीत पाणी घालेस्तवर त्या याच्यामध्ये, तर ते गोल फिरेल. गोल फिरलं की त्या तारेमध्ये करंट तयार होईल आणि तो तिकडचा दिवा आहे तो लागेल. या इथे आतमध्ये बॅटरी नाही आहे. ते जेव्हा तू फिरव खालती, ते फिरवलं कीच चालू होतं. म्हणजे ते फिरवल्यावरती आतमधलं जे तांब्याची वायर आहे ती वायर त्या चुंबकामध्ये गोल फिरते आहे आणि त्याच्यामुळे तो दिवा लागतो. आता हे काय आहे ते तुम्ही सांगायचं मला, तुम्हाला दिलं आहे ओळखायला. त्याच्यात नाही लागणार ते. याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की हा जो इथे प्लग आपण लावतो आणि तिकडे दिवा असतो. आता ही वायर ह्याच्यातली काय झाली आहे, सुटली आहे ना. आता ही सुटलेली वायर जर आहे तर हा दिवा लागेल का? इथे मी प्लग लावला तर नाही लागणार. जिथपर्यंत कनेक्शन पूर्ण होत नाही तिथपर्यंत दिवा लागणार नाही. तसंच ह्या बॅटरीचं पण आहे. त्याला 2 कनेक्शन काढलेत बघा म्हणून खालती दिसत आहे. खालती त्या तांब्याच्या ज्या तारा आहेत त्याच्या खालती 2 आहेत तिकडे आलेले, गोलगोल फिरत आहे त्या गोलगोल फिरण्याच्या बाजूने, आणि म्हणून तो दिवा लागतो. त्याच्यासाठी हे दिलं आहे तुम्हाला बघायला. ती जर वायर उघडली तिकडनं स्क्रूड्रायव्हर घेऊन या, हा उघडायचा प्रयत्न करा, ही वायर आतमध्ये जोडायचा प्रयत्न करा आणि मग लावा, मग लागेल ते. 2 गोष्टी करायच्या आणि सगळ्यांना नंतर समजावून सांगायचा. कोणतरी तयार व्हायचं, मी सांगितलेलं सगळ्यांना सांगायचं आहे. सगळ्या ग्रुपला वेळ मिळणार नाही आहे. कोण सांगणार? कोणीच नाही. अरे सर आधी सांगितलं असतं तर आम्ही माना खालती घातल्या असत्या, बघितलं नसतं तुमच्याकडे. अरे पहिली फुंकर घालून बघितलं का तुम्ही? दिवा लागतो का? मार जोरात फुंकर. फुंकर मारायला असं वरती नका घेऊ, इकडनं खालती सोडा तो सरळ. गोल फिरवू नका. गोल फिरवला की त्याची ताकद कमी होईल असं. आता हे जेव्हा तुम्ही याच्यात पाणी भरून इकडे लावाल ना तेव्हा फिरणार नाही. आणखीन जसं वरती घेऊन जाल तसं पाण्याचा दाब वाढेल. जशी हिची फुंकर काय हवेचा काय दाबच नाही. अरे घाबरते काय? असं एवढे जोरात मारली तर ते फिरेल, तर दिवा लागेल तो. म्हणून ते धरण उंचावरती बांधतो आपण, खालती नाही बांधत. धरण उंचावरती का बांधायचं? जोरात बघूया किती ताकद आहे. अगं फिरव ना हे. फिरव जोरात. काय झालं? थांब, अडकला का? खालती तिकडे घमेलं घाल ना, तो ओलं करून टेकलाच बसाल. ते जे आहे ते घमेले घेऊन ये तिकडनं, घमेल्यात घाल. जमली काय वायर? सापडली कुठे लावायची?
होत आहे काय? होत आहे ना? चांगले मऊ करा एकदम. आणखीन वरती उभी राहा, आणखीन ते वरती टाक. ते परत ट्यूब संपली ना. हां ठीक आहे. ते गोल फिरलं ना, जेवढं जोरात फिरेल तेवढा दिवा लागेल तिकडे. पाणी काढ त्यातलं. दिवा ओला करू नको. दिवा ओला केलास तर होणार नाही. धरणामध्ये चाललं. धरणात पाणी पडतंय आता. धरणामध्ये पाणी पडल्यावरती पाणी आलं खालती, आलं जनरेटरमध्ये. जनरेटर गोल गोल फिरायला लागला. गोल जनरेटर फिरतोय का? अरे नाही, फिरत नाही. अडकला जनरेटर, अडकला. फिरव एकदा गोल गोल त्याला. असं गोल 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 गोल. जोरात 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 जोरात. कर, चालू बंद करून दाखव. आता याच्या मला भागांची नावं सांग. काय काय तुम्हाला माहिती आहे ते? काय आहे हे? होल्डर. ज्याच्यामध्ये दिवा लागला ना त्याला म्हणायचं होल्डर. हा दिवा. हे वायर. बटन, पुश बटन. आणि ती काय आहे? पिन. होल्डर हा, ती पिन. तिकडे पिन, मध्ये बटन, एका बाजूला दिवा. आता काढ, चित्र काढ. अरे काढ ना वही उघडून. काय तुम्ही करताय? या इथे दिवा आहे हा, बरोबर. त्याला इकडे असं कनेक्शन केलं आपण. या दिव्याला इथे ही एक वायर जोडली आहे, एक वायर इथे जोडली आहे. हे इथे दिव्याला अडकवतो आपण. या दिव्यामध्ये आहे होल्डर, बरोबर. होल्डरमधनं या दोन वायरी बाहेर निघाल्या. एक वायर गेली बटनामध्ये. इकडनं गेली, ही वायर नुसतीच आली इकडे, ती बटनात नाही गेली आतमध्ये. इकडे जाऊन पुढे कुठे गेली? पिनमध्ये. ही पिन गेली आपल्या बोर्डात. बोर्डामध्ये काय होतं आपलं? पिन. आणि ह्याच्या बाजूला या बोर्डावरचं बटन. हे बटन ज्यावेळेला आपण ऑन करतो तेव्हा ते ह्या पिनमधनं या इथे करंट जातो, तो या बटनापर्यंत येतो. हे बटन ज्यावेळेला आपण दाबतो त्यावेळेला ही वायर इथे याला जोडली जाते. ही जोडलेली वायर इकडे जाते, करंट आतमध्ये, इकडनं गोल फिरतो, इकडनं येतो, इकडनं येतो, इकडनं येतो, या पिनमधनं इकडे जातो, या बटनातनं परत जातो आणि दिवा लागतो. चला गणपती बाप्पा बघू, इकडे दाखव गणपतीला. काय काय बनवलं आहे तुम्ही? काय काय बनवलं रे? बोला ना कोणतरी. घर बनवलं. मग काय आहे घरामध्ये? काय लावलं? पहिलं बांधकाम चालू केलं, मग त्याच्यामध्ये खिडकी लावली, दरवाजा लावला, मग आता हे जे याला काय म्हणायचं, स्लॅब घालतो ना आपण, तशी ती स्लॅब घातली. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही म्हणून आपण पुठ्ठ्याची स्लॅब घातली. त्याच्यावरती मग काय बांधली? वरती गच्ची बांधली. आणि बाजूने काय बांधलं? संरक्षण कट्टा. मग आता कसं राहिलं? आता घर कसं झालं? चांगलं झालं ना. आता याच्यामध्ये दिवा लावायचा, पंखा लावायचा, बॅटरी लावायची, पंप लावायचा. येईल बनवता? येईल का नाही? मग आवडलं करायला? ठेवा नेऊन तिकडे.
दिसतंय का पंख्यातलं दोन एक एक हे राऊंड आहे, एक हे दुसरं राऊंड आहे. एक असं गुंडाळलं आहे, एक असं गुंडाळलं आहे. कॅपॅसिटर लावला आहे त्यामध्ये. सिद्धिविनायक शाळा मुंडर तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानाची शाळा आहे. त्या ठिकाणी मुलांनी केलेला देखावा. हा डोंगर आहे, डोंगरावरती धरण बांधलं आहे, धरणातनं पाणी येत आहे. त्याच्यावरती इथे जनरेटर आहे, जनरेटरमध्ये वीज तयार होते. तसेच इथे एक पवनचक्की दिसते, डिस्ट्रीब्युशनसाठी टॉवर आहे. छान प्रकारचं तळं आहे, तळ्यामध्ये बंगला बांधला आहे, बंगल्याच्या बाजूने डेकोरेशन केलं आहे. हा बंगलाही मुलांनी स्वतःच विट्याच्या मार्फत बनवलेला आहे. आतमध्ये माणूस उभा आहे. असं 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये पूर्णपणे मुलांनी छान एन्जॉय करून आज ह्या वर्कशॉपची 2 दिवसाच्या वर्कशॉपची सांगता इथे होत आहे. धन्यवाद.